तर तुम्ही पण इंजिनिअरिंगला आहात माझ्यासारखे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ मन लावून बघा, कारण हा व्हिडिओ जर बघितला ना तुम्ही, मी एवढं गॅरंटेड सांगू शकतो दादा की तुम्ही इंजिनिअरिंग क्लिअर करशील. कारण खूप सारे जण असे आहे की ज्यांना असं वाटतं की काय करायचं, कारण सब्जेक्ट राहिल्यानंतर खूप सारे जणांना स्ट्रेस येतो एकदम. कारण फर्स्ट इयरला आता तुम्हाला माझा अनुभव सांगतो, पूर्ण सांगणार आहे मी, व्हिडिओ मोठा असणार आहे. कारण फर्स्ट इयरपासून जर्नी ते लास्ट इयरपर्यंत मी इंजिनियर कसा झालो आयुष्यामध्ये ते तुम्हाला सांगतो. कारण खूप साऱ्या अडचणी आल्या, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात. असं नाही की माझ्याच आयुष्यामध्ये आल्या, तुमच्या पण आयुष्यामध्ये अडचणी येणार आहे. तर ह्या अडचणीपासूनच आपण पुढे जायला शिकतो. कारण तुम्ही जर फेल झाले नाही ना, तुम्ही पुढे जाणार नाही. कारण जे मुलं आता तुम्ही वाटत असेल की ऑल क्लिअर झाली, एकदा जर झटका बसला ना बॅकलॉगचा, त्यानंतर तो मुलं कसा डिप्रेशनमध्ये जातो हे चांगल्या प्रकारे माहिती मला. तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे नवीन असेल फटाफट सबस्क्राईब करून ठेवा. कारण फर्स्ट इयरला काय असतं दादा, फर्स्ट इयरला कसं असतं, फर्स्ट इयरला आता बघायला गेलं तर तुमचा पॅटर्न जो आहे तो नवीन पॅटर्न आहे, 24 पॅटर्न. आणि आमचा जो पॅटर्न होता ना तो 19 पॅटर्न होता. मी 19 पॅटर्नचा आहे आणि मी पासआउट जर बघितलं तर रिसेंट इयर 2025, तर 25चा पासआउट आहे मी. तर चॅनलवरती तुम्हाला माहितीच असेल माझे व्हिडिओ येतच असतात. पण मी काय करतो, कुठे राहतो, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ मन लावून बघा, A to Z शेवटपर्यंत बघा. तर आता जर्नी फर्स्ट इयरपासून बघायला गेलं तर फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं होतं SND कॉलेज RC येवला. तर येवल्याच्या कॉलेजला होतो मी. फर्स्ट इयरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माहिती नव्हतं की इंजिनिअरिंग म्हणजे कसं असतं, सब्जेक्ट किती असतात, कारण काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. जायचं म्हणून गेलो, तुमच्यासारखाच भोळा बाळा होतो. फर्स्ट इयरला गेलो. फर्स्ट इयरला गेल्यानंतर पहिलं सेम आमचं ऑनलाईन झालं होतं, हे पण सांगतो. पहिलं सेम आमचं ऑनलाईन झालं, त्यामुळे BEE सारखे सब्जेक्ट निघाले. नाहीतर आज BEE सारखे सब्जेक्टसुद्धा बॅक राहिले असते. पण त्यानंतर मी बॅक सब्जेक्ट काढलीच असते, कारण माझ्यामध्ये जिद्द अशी ना, मी एकदा जर ठरवलं तर ते मी करणार म्हणजे करणारच. लावून सांगतो, मी करणारच. अशा जिद्द आपल्यामध्ये पाहिजे, असे कॉन्फिडन्स जर आपल्यामध्ये असेल ना तर काही पण शक्य आहे बाबा. पण जर आपण फेल झाल्यानंतर हाच विचार करतोय की हा सब्जेक्ट माझ्याकडून निघेल की नाही, असंच करता क्रिटिकलला सब्जेक्ट जातो आणि त्यावेळेस पेपर तर द्यावाच लागणार. किती पण विचार कर, काही पण विचार कर, तुला ती सिच्युएशन पार करावाच लागणार आहे. चक्र फिरत असतं भावा, चक्र. कर्म माहिती ना, कर्म, विश्वास ठेव, कर्मा इज रिअल. जे तू आज करतोय ना दुसऱ्यांसोबत, ते उद्या तुझ्यासोबत घडणार आहे. त्यामुळे विचार करायचा 4 वेळा, दुसऱ्यांचं वाईट करायचं आणि 4 वेळा विचार करत चाला की 6 बोटं आपल्याकडे असतात. तर हे लक्षात घ्या. तर आता फर्स्ट इयरला बघायला गेलं तर फर्स्ट इयरला 5 सब्जेक्ट होते. पहिल्या सेमला ते झाले क्लिअर, ऑनलाईन होतं, ठीक आहे, ते झाले क्लिअर. पण दुसऱ्या सेमला जशी एंट्री केली, दुसऱ्या सेमला सब्जेक्ट जर बघायला गेलं तर आता तुम्हाला असं वाटत असेल सब्जेक्ट आठवेल की नाही, मला सगळ्या सेमचे सब्जेक्ट मला आठवतात. दुसऱ्या सेमला फिजिक्स बघायला गेलं, फिजिक्स, मेकॅनिक्स सगळ्यात तगडा सब्जेक्ट, ग्राफिक्स, M2, केमिस्ट्री. तर हे 5 सब्जेक्ट, सॉरी केमिस्ट्री नव्हता, आय थिंक आपला हा सब्जेक्ट होता. सगळ्यात टफेस्ट सब्जेक्ट तर नाही म्हणता येणार, एकदम इझी सब्जेक्ट आहे तो PPS तुम्हाला आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. PPSमध्ये पायथॉन प्रोग्रॅमिंग होती. तर मला ती एवढी काही जमत नव्हती, पण मी ट्राय करायचो, म्हणजे मी कोड करायचो. आणि त्यावेळेस बघायला गेलं तर लॅपटॉपसुद्धा नव्हतं माझ्याकडे, कारण परिस्थिती नव्हती ना लॅपटॉप घ्यायची. लॅपटॉप मी जर बघायला गेलो तर थर्ड इयरला मी लॅपटॉप घेतलेले. आताच्या मुलांना जर बघायला गेलं तर 10वी-12वीलाच लॅपटॉप घेऊन दिलेलं आहे. आणि मुलं काय करताय मस्तपैकी, मुलांचं चालू आहे वेगळ्याच गोष्टी. मुलं मस्त मूवी बघता, नेटफ्लिक्स बघता, मस्तपैकी त्यांचं चालू असतं. त्यांना काही टेन्शन नाही, काही पस्तावा नाही, गम न पस्तावा, कारण ते सध्या कमवत नाही आहे ना, त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहिती नसतात. ते ठीक आहे, ते जाऊ द्या. फर्स्ट इयरला गेल्यानंतर आता सेकंड सेमचे सब्जेक्ट तुम्हाला मी सांगितले. सेकंड सेमला माझे तुम्हाला वाटत असेल की ऑल क्लिअर झाला असेल पोरगा. ऑल क्लिअर जर झाला असतो ना दादा, आज तुमच्यासमोर व्हिडिओ बनवत नसतो. त्या गोष्टीपासून मी शिकत आलेलो आहे, त्यामुळे आज एवढा मोठा अनुभव तुमच्यासमोर सांगतोय. तर त्यावेळेस मला सब्जेक्ट निघाले, पण 3 सब्जेक्ट जे होते ना असे एकदम मेन सब्जेक्ट राहिले. मला वाटलं इझी सब्जेक्ट असतील. मी मस्तपैकी पेपर दिला आणि आलो घरी आल्यानंतर चेक केलं, आपला सब्जेक्ट तर निघतोय. पण इंजिनिअरिंगमध्ये मला असं माहितीच नव्हतं की आपली इनसेम जर राहिली असेल तर आपली एंड सेमला तुम्ही जर किती जरी पाडले तरी आपला पेपर निघत नाही. कारण इनसेमला तुम्हाला जर आता तुमचा क्रायटेरिया मला माहिती नाही 24 पॅटर्नचा, पण 24 पॅटर्नचा सुद्धा सेम आहे. 24 पॅटर्नचं कसं झालं आहे, इनसेम तुमचे म्हणजे कॉलेजच घेतं आहे. आता इनसेमसुद्धा म्हणजे तुमचे जे मार्क्स आहे ना ते कॉलेजच देणार आहे. फक्त तुम्ही रेग्युलर राहा. इरेग्युलर जर असाल तर तुम्हाला ते मार्क्स भेटणार नाही. 30 पैकी तुम्हाला 12च लागतं मार्क्स.
कारण टोटल तुमचा 100 मार्क्सचा पेपर असतो. इकडं 12 इनसेमला आणि इकडं जर बघायला गेलं तर 28, म्हणजे 28 आणि 12 40, टोटल 70 तुमचे 100पैकी 40 तुम्हाला पासिंग आहे आपली इंजिनिअरिंगची आणि 70पैकी 28. तर हे लक्षात घ्या. तर त्यावेळेस मला वाटलं 70पैकी 28 म्हणजे एवढी सोपी पडून जातील. मी मस्तपैकी मेकॅनिक्स दिला, नंतर वाटलं पडून जातील. M2 दिला, असं वाटलं ठीक आहे इझिली निघून जाईल. त्यानंतर असं वाटलं ग्राफिक्स तर वाटलं डायग्राम एवढ्या जमत नव्हत्या, बट ते RHS LHS त्यानंतर त्या डायग्राम वगैरे 3D ॲनिमेशन काढून दिलं. असं जे 90 डिग्रीचे असे अँगल काढायचे ते आता माझ्या लक्षात येत आहे, ते पण काढून दिलं. मला वाटलं इझिली मार्क्स भेटून जातील. डायमेन्शन 2D 3D काय असेल तुमचं ते. तर त्यानंतर असं वाटलं रिझल्ट ज्यावेळेस लागला ना, रिझल्ट लागल्यानंतर मी ज्यावेळेस रूमला होतो आणि त्यावेळेस मी बघितलं रिझल्ट एकदम छान लागला आहे. कारण FF दिसले. मला वाटलं फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलो आहे मी. त्यानंतर मुलांनी समजून सांगितलं अरे F म्हणजे फेल असतं. त्यानंतर समजलं अरे F म्हणजे फेल. आणि मी म्हटलो मला 3 सब्जेक्टला फर्स्ट क्लास भेटलेला आहे आणि ते म्हटले अरे एड्या तू 3 सब्जेक्टला फेल झाला आहे. आणि त्यानंतर इतकं वाईट वाटलं ना, खरं सांगतो. कारण मेकॅनिक्स सब्जेक्ट राहिला, M2 राहिला आणि ग्राफिक्स राहिला, हे 3 सब्जेक्ट राहिले. इतकं वाईट वाटलं. फर्स्ट इयरलाच बॅक राहिले. कारण आयुष्यामध्ये कधी बॅक नाही राहिले माझे. 10वीला बघायला गेलं तर 10वीला चांगले पर्सेंटेज, 12वीला चांगले पर्सेंटेज, त्यानंतर इंजिनिअरिंगला आलो आणि बॅक राहिले. तर त्या दिवशी खरं सांगतो इतका बोरिंग दिवस गेला ना. त्या दिवशी असं वाटलं सुद्धा होतं, असं सुद्धा वाटलं की काय करावं काय नाही. घरी जर सांगितलं तर काय म्हणतील, कारण एवढे पैसे भरून तिथं रूमला पाठवलं होतं. त्या दिवशी म्हणजे फुल इमोशनल झालो आणि त्यानंतर असं वाटलं की काहीतरी करून घ्यावं. म्हणजे सुसाईडचा वगैरे सुद्धा प्लॅन केला मी. तुम्ही हा प्लॅन नका करू. कारण खूप सारे मुलं काय करतात दादांनो की सुसाईडचा ट्राय करता. कारण सुसाईड जर केलं तर त्याच्यावर सोल्युशन नाही आहे दादांनो. काहीतरी सोल्युशन काढायला हवं. हे सोल्युशन नाही आपलं की सुसाईड करू. कारण घरचे तुमचे किती काळजी करत असेल. मुलगा आपला बाहेर आहे आणि मुलगा इकडं विचार काय करतोय. ठीक आहे ना, घरच्यांना जे खरं आहे ते सांगा तुम्ही. तुम्ही जर एकदा खरं सांगितलं ना घरच्यांना, घरचे सपोर्ट करतात. मी सुद्धा घरी सांगितलं नव्हतं, पण त्यानंतर मला वाटलं घरी सांगून द्यावा. घरी सांगितलं मी असं असं झालं आहे, माझे सब्जेक्ट राहिलेले. घरचे काहीच बोलले नाही. कारण तुम्ही जर खरं सांगितलं तर घरचेसुद्धा तुम्हाला सपोर्ट करता. मी घरी हे सांगितलं सब्जेक्ट राहिले. मम्मी पप्पा बोलले की सब्जेक्ट तुला परत देता येईल का. मी म्हटलो हा देता येईल. कारण 2 चान्स असतात सब्जेक्ट द्यायची. मला हे पण माहीत नव्हतं 2 चान्स असेल. मला वाटलं मी फेल झालो, आता ॲडमिशन काढावं लागेल मला. तर त्यानंतर दुसऱ्या चान्समध्ये जर बघायला गेलं तर दुसऱ्या चान्समध्ये मी सब्जेक्ट दिले. तिन्ही सब्जेक्ट परत दिले आणि त्यानंतरसुद्धा माझे 2 सब्जेक्ट क्रिटिकलला गेले. एकच सब्जेक्ट निघाला ग्राफिक्स. ग्राफिक्समध्ये पहिले पडले होते 16, त्यानंतर दुसऱ्यांदी पडले 27 आणि ग्राफिक्स निघाला. आणि परत जर बघायला गेलं तर मेकॅनिक्समध्ये पहिल्यांदी मार्क्स पडले होते फक्त 21 मार्क्स पडले होते आणि 7 मार्क्सांनी सब्जेक्ट राहिला होता. तिथं मी रिचेकिंगला टाकला, पण 3 सब्जेक्ट असल्यामुळे माझा पेपर रिचेकिंगला पडला, पण सब्जेक्ट निघाला नाही. कारण इकडं फिजिक्सलाच कोंडो आधी बसलेला होता मला, तर तो सब्जेक्ट नाही. त्यानंतर M2चं बघायला M2ला फक्त 16 मार्क्स होते मला. M2ला खूप कमी होते. इनसेम माझ्या निघाल्या होत्या, इनसेम माझ्या क्लिअर होत्या. कारण इनसेमला 12 मार्क्स लागतात फक्त. इनसेम माझ्या क्लिअर होत्या. तेवढं आमचं कॉलेज चांगलं होतं इनसेमच्या बाबतीत. कारण काही कॉलेज असे असतात दादा की इनसेमला आपल्याला मार्क्स इझिली देऊन टाकतात. तर असं झालं. त्यानंतर दुसरा आता राऊंड जो असतो ना, त्यावेळेस मी पेपर दिला. त्यावेळेस परत बॅकलॉगचा फॉर्म भरा, त्यावेळेस ती परत बॅकलॉगची एक्स्ट्रा फी भरा, हे माहीत नव्हतं, ती पण भरली. त्यानंतर परत पेपरला गेलो आणि परत पेपरला गेल्यानंतर त्यानंतर 2 सब्जेक्ट परत राहिले आणि तो आपला ग्राफिक्स आहे ना, तो निघाला 27 मार्क्सने. हे 2 परत राहिले आणि पुढच्या वेळेस जे मार्क्स पडले ते त्याच्यापेक्षा कमी मार्क्स पडले. म्हणजे किती एकदम निगेटिव्ह विचार झाले होते, पूर्ण मनात निगेटिव्ह विचार झाले होते. बट कुठंतरी माहीत होतं माझे स्वामी माझ्यासोबत आहे. आपला गुरु जर पक्का असेल आयुष्यात आपण काही पण करू शकतो. आणि त्यांचं ब्रीद वाक्य आईने मला सांगितलं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे ब्रीद वाक्य ज्या मुलाच्या पाठीमागे असेल ना दादांनो, तो मुलगा कधीच खचून जात नाही. महाराज आपल्यासोबतच असतात. त्यामुळे गुरु पक्का पाहिजे. मी स्वामी महाराजांचं करतो. मला खूप विश्वास आहे माझ्या महाराजांवरती, कारण त्यांच्यामुळे आज इथपर्यंत आलेलो आहे आणि चॅनल मॉनिटाईज केलं आहे. तर पब्लिकला मला एवढंच सांगायचं आहे की टेन्शन घ्यायचं नाही दादांनो. वेळ प्रत्येकाची बदलते. माझा अनुभव घ्या, तुमचासुद्धा अनुभव येईल. तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगशाल. खूप सारे मुलं त्यांनी मला सांगितलेले, खूप सारे कॉल येतात मला. तर तुम्हाला वाटत असेल हा फ्री असेल, नाही.
खूप साऱ्या गोष्टी. आता माझी ब्लॉगिंग चालू आहे. आता माझं चॅनल फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग ते सबस्क्राईब करा आधी तुम्ही. तिथं जर बघायला गेलं तर 40,000 सबस्क्रायबर राहिलेले ते पूर्णच होणार आहे. फक्त 80-90 सबस्क्रायबर राहिलेले ते जर झाले तर तिथं 40,000 होतील. तुमच्या मदतीने 40,000 पूर्ण करा आणि ते चॅनल आपल्याला खूप मोठ्या पदावरती न्यायचं आहे. आणि मोठं एवढाच आहे की आपल्याला आपली मराठी भाषा जपायची आहे मित्र. आपली मराठी भाषा पुढं केलीच पाहिजे आणि मी नेणार, एवढी गॅरंटी सांगतो तुम्हाला. मी आपली मराठी भाषा पुढे नेणार. तर ठीक आहे, हे साईडला राहू द्या. त्यानंतर आता बघायला गेलं तर लास्ट चान्स होता क्रिटिकलचा. आणि क्रिटिकलच्या चान्समध्ये मला फक्त वाटत असेल तुम्हाला फक्त 2 सब्जेक्ट काढायचे. बट हे 2 सब्जेक्ट असे आहे ना की पूर्ण आयुष्य निघून जातं काही काहींचं. पण हे सब्जेक्ट निघत नाही, कारण हे सब्जेक्टच असे आहे. आणि हे सब्जेक्ट आपल्याला डायरेक्ट घरी काढून देतात. डायरेक्ट इयर ड्रॉप लागतो. मेकॅनिक्स आणि M2 एकदम तगडे सब्जेक्ट. तर झालं असं, त्यानंतर फर्स्ट इयर जर निघालं नाही, थर्ड इयरला ॲडमिशन भेटत नाही. बट सेकंड इयरला भेटतं. आणि सेकंड इयरला गेल्यानंतर माझे सब्जेक्ट क्लिअर झाले पहिल्या सेममध्ये. पहिल्या सेमला मी ऑल क्लिअर झालो. त्यानंतर दुसरं सेम आलं आणि त्यानंतर M3 आला, परत मॅथ आला. पण M3 मी इंजिनिअरिंगमध्ये, M2च्या आधी मी M3 काढला इंजिनिअरिंगमध्ये. हाच मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की पहिले मी M3 काढला, त्यानंतर मग मी M2 काढलेला आहे. तर क्रिटिकलला फायनली मी M2 क्लिअर केला. स्वामी महाराजांमुळे क्लिअर झाला. त्यानंतर M2 क्लिअर केला. त्यानंतर आपला मेकॅनिक्स क्लिअर केला. आणि M2ला तुम्हाला जर ऐकायचे असेल, तुम्हाला खोटं वाटेल, M2ला मी 55 मार्क्स घेतली होती 70पैकी. तर खूप सारे मार्क्स घेतले. मला अभिमान वाटतो की ज्या मुलाला मॅथमध्ये काहीच येत नव्हतं त्या मुलाने आज मॅथमध्ये टॉप केलेला आहे. तर त्यावेळेस आम्हाला वरपे सर शिकवले होते. आज पण आठवतं आहे, वरपे सर म्हणजे खूप मारायचे. खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्या आज म्हणजे रिअलाईज होत आहे की त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही असं असं करा. त्यावेळेस आम्ही केला नाही अभ्यास. त्यानंतर तुम्हाला नंतर रिअलाईज होईल आणि ते इंजिनिअरिंगला रिअलाईज झालं. बट त्यांचे शब्द अजून पण आठवत आहे. त्यांनी म्हणजे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. त्यांचीच कृपा असेल, त्यांच्यामुळे सुद्धा आज हा सब्जेक्ट माझा मॅथ निघाला असेल. कारण त्यांचा मॅथ जी शिकवायची स्टाईल आहे ना ती एकदम भारी आहे. तर हे जाऊ द्या. त्यानंतर बघायला गेलं तर मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्सला किती मार्क्स घेतले असेल? मेकॅनिक्सला 60 मार्क्स घेतले मी, म्हणजे 10च कमी. 4 युनिट करून गेलो होतो. आणि मेकॅनिक्सला आत्ताच्या मुलांना जर बघायला गेलं तर MCQ आहे. मला MCQ वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस. फक्त M2ला MCQ होते 10. बट मेकॅनिक्सला MCQ नव्हते. मेकॅनिक्सचा पूर्ण पेपर राईट करायचा होता. आणि मेकॅनिक्सचा अभ्यास पूर्ण झाला होता. शेवटचे जे 2 युनिट एकदम पक्के केले होते. डायरेक्ट फक्त क्वेश्चन पेपर ह्याचं वाट बघत होतो मी. तर अशा प्रकारे माझे सब्जेक्ट निघाले. सेकंड इयरला इझिली पास झालो मी. त्यानंतर थर्ड इयरला एंट्री भेटली. थर्ड इयरला एंट्री भेटल्यानंतर खूप भारी वाटलं, कारण जवळचे मुलं निघून चालले होते यार. जवळचे मुलं पुढच्या क्लासमध्ये गेले आणि मी तिथंच राहिलो. पण मला माहिती होतं कुठेतरी माझे महाराज माझ्यासोबत असता. एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. मला सुद्धा असं वाटेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की मनापासून बघितला. एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट माझ्यासाठी नक्की करा. त्यानंतर थर्ड इयरला गेलो. थर्ड इयर इझिली निघालं. आणि लास्ट इयरला प्रोजेक्ट होता आम्हाला. तर माझा प्रोजेक्ट जो होता तो डिटेक्शन ऑफ पेस्टिसाइड्स इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. असा प्रोजेक्ट मी घेतला. तर ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला माहिती लागत असेल, लास्ट इयरचा प्रोजेक्ट कसा करायचा, काय करायचं, सगळी माहिती मी देऊ शकतो तुम्हाला, कारण अनुभव जितका तगडा आहे दादा. त्यानंतर डिग्रीचं सर्टिफिकेटला अप्लाय कसं करायचं हा सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर तुमच्यासाठी हे मोटिवेशन होतं. माझी जर्नी तुम्हाला मी थोडक्यात सांगितली. तर व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, ठीक आहे, व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्या प्रत्येक मुलापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण मराठी माणूस आपला पुढे गेलाच पाहिजे. आणि आपली मराठी सगळ्यात भारी, आपली मराठी जपायचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी मी मराठी चॅनल खोललेलं आहे. मला हिंदी येत नाही का असं नाही, मला हिंदी पण येते. पण हिंदीमध्ये खूप सारे जण हिंदी व्हिडिओ बनवतात. आपली मराठी मग कोण बनवणार? कोणाला तरी जबाबदारी घ्यावं लागेल ना. आणि जय शिवराय कमेंट नक्की करा. तर टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याच गोष्टीचं जादा, कारण प्रत्येक गोष्टीला वेळ ठरलेली असते. जे नशिबात असेल ते नक्कीच भेटतं. पण नशीब बदलायची सुद्धा ताकद आपल्यामध्ये असते. तू जर अभ्यास नाही केला तर तुझं नशिबाच्या भरोश्यावर असला तर कसं शक्य आहे? तुला अभ्यास करावाच लागणार आहे. तू प्रत्येक गोष्टी कर. तू आता म्हणशील देवाकडं मी मागतोय माझा सब्जेक्ट निघू द्या, पण तू जर अभ्यास नाही करत तर देवसुद्धा काय करणार? देवसुद्धा सब्जेक्ट नाही काढू शकत. ती एक पॉझिटिव्हनेस आहे, तुझा विचार बदलण्यासाठी आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की ज्या तुम्हाला सांगू वाटत आहे, पण टाईम नाही आपल्याकडे. तर एवढ्या गोष्टी मी तुम्हाला फक्त जवळपास 15 ते 16 मिनटात कव्हर केलेला आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि टेन्शन नका घेऊ, तुम्ही सुद्धा इंजिनियर होणार. आणि लास्टला एक वाक्य सांगायचं आहे तुम्हाला की तो इंजिनियरच काय ज्याचे बॅक लागले नाही. थाटात सांगू शका, थाटात ती बॅकलॉग काढून इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, एकदम
थाटात सांगायचं की बॅकलॉग काढलेले भावाने इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि एक दिवस तो येणार भावा, तू बॅकलॉग काढणार आणि माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करणार की ओम दादा व्हिडिओ आपला सब्जेक्ट निघालेला आहे. ही स्माईल राहून द्यायची चेहऱ्यावरती, कायम हसत राहा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.